ठिकाणी आलेलो आहोत। पालघरच्या लगतच ह्या ठिकाणी दगडाला घडवून, दगडाला एका आकार देऊन ह्या ठिकाणी संसार उपयोगी संसारामध्ये लागणाऱ्या वस्तू आहेत। आपण बघू शकतात ह्या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू आहेत। ह्या ठिकाणी खरंच जो दगड असतो ह्या दगडाला आकार देऊन आपण बघू शकता किती सुंदर ह्या वस्तू तयार केलेल्या आहेत। ह्या संसारामध्ये हा खलबत्ता आहे, तसंच हे जातं आहे। जात्याला किती महत्त्व आहे आपल्याला हे माहितीच आहे का? जातं हे लग्न कार्यापासून सर्व कार्यामध्ये लागलं जातं आणि आता कुठेतरी ह्या गोष्टी आपल्याला नाहीशा होताना मिळतात आहेत। ह्या ठिकाणी पालघरमध्ये संभाजीनगरहून हे कुटुंब ह्या ठिकाणी आलेलं आहे हे विकण्यासाठी। हे ह्या ठिकाणी दगड घेऊन येतात। आपण बघू शकतात का ह्या ठिकाणी जे दगड आहे तो दगड आहे आणि त्यानंतर त्या दगडाला एक आकार दिला जातो आणि त्या आकारापासून ह्या वस्तू घडवल्या जातात। ह्यांना आपण त्यांची बोटं वगैरे पण बघू शकतात का किती त्यांना तो त्रास झालेला आहे आणि त्या म्हणजे जी मेहनत असते त्या मेहनत खरंच जी प्राईस आपण किंमत आहे ती किंमत ह्याच्यासाठी खूपच कमी आहे, कारण 3 ते 4 दिवस एक वस्तू बनवण्यासाठी लागते आणि त्याच्यानंतर ती वस्तू बनवून होते। 21वे शतक तंत्रज्ञानाचे आहे असे म्हटले जाते। हे किती खरे आहे हे बदलत्या जगाबरोबर रोज लक्षात येते। 20व्या शतकातील अनेक गोष्टी आता कालबाह्य झाल्या आहेत, त्यामुळे मानवी जीवनावर याचा खूप मोठा फटका बसला आहे। मात्र सध्याच्या उपकरणांच्या जगात प्राचीन काळात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंना प्राधान्य देणारा वर्गही आज पाहायला मिळत आहे। म्हणजेच या प्राचीन काळातील वस्तू आजही वापरात आणल्या जातात। केवळ गाव खेड्यातच नव्हे तर शहरातही या प्राचीन वस्तू वापरात आणल्या जातात। सर्वसामान्य रोजच्या जीवनात वापरल्या जाणाऱ्या या दगडी वस्तू म्हणजेच दगडी जातं, पाटा, वरवंटा, खलबत्ता या आहेत। पण या सर्व वस्तूंची जागा आता इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी घेतली आहे। परंतु आजही काही ठिकाणी शहर खेड्यांमध्ये दगडांपासून बनवलेल्या वस्तू वापरल्या जातात। लग्न कार्यामध्ये जात्याला सर्वात मोठं महत्त्व आहे। गाव खेड्यामध्ये आजही जात्यावर काही वस्तू दळल्या जातात। तर पालघर येथे रस्त्याच्या लगतच समोरच तंबू बांधून कारागीर दगडाला आकार देऊन संसारात उपयोगी पडणाऱ्या वस्तूंना सुंदर आकार देऊन त्या वस्तू त्या ठिकाणी विकण्यासाठी आले आहेत। जुनं ते सोनं असं म्हटलं जातं ना, खरंच त्या वस्तू बघितल्यावर ही म्हण लगेच आठवते। ज्या आपण वस्तू बघतोय त्या वस्तू दगडापासून त्यांना घडवलं जातं। हा दगड असतो आणि ह्या दगडाला एक आकार दिला जातो। ह्या ठिकाणी जातं आहे, वरवंटे आहेत, छोटे वरवंटे, पाटे आहेत, असे वेगवेगळे प्रकार आहेत ह्या ठिकाणी। आणि आज आपण पालघर या ठिकाणी रस्त्याच्या बाजूलाच एक छोटंसं दुकान नाही म्हटलं जाणार, काही दिवसांसाठीच एक असा तंबू बांधलेला आहे आणि हे लोक आलेले आहेत। हे काका माझ्यासोबत आहेत, त्यांनाच विचारूया। काका तुम्ही कुठून आलेले आहेत? संभाजीनगरहून। जो हा दगड आहे हा दगड कुठून आणला जातो? तिकडूनच आणला आम्ही, संभाजीनगर आमच्या गावाकडूनच। तुम्ही किती दिवस झाले इकडे आलात? आम्हाला 8-10 दिवस झालेत। 8-10 दिवस झाले। जे एक आता तुमच्या हातामध्ये जे जातं आहे, तुम्ही हे जातं बनवायला घेतलेलं आहे, हा एक दगड आहे। ह्या दगडाला आकार देण्यासाठी किती दिवस लागतात? याला तरी 3-4 दिवस लागतात बनवायला। 3-4 दिवस लागतात। प्रत्येक वस्तूला किती दिवस लागतात? ते म्हणजे एक जात्याला 3-4 दिवस, म्हणजे माती दगड असते, माती खंदून आम्हाला दगड काढा लागते, JCB लावून, मग मुरुम माती काढा लागते, होल ब्लास्टिंग करावं लागते, मग त्याच्यानंतर मोठाले दगड पडतात, मग ते छणे लावून तोडून असा आकार द्यावा लागते, असा आकार देऊन असं बनावं लागते। 2-3 दगडाला एक म्हणजे काय नाव आहे का? हा दगड कोणत्या प्रकारचा आहे? हे काळा पाषाण दगड आहे, काळा पाषाण म्हणते याला। काळा पाषाण। आणि तुम्ही त्याला घडवून एक नवीन आकार दिला जातो। काय काय आहे तुमच्या आता? आमच्याकडे आता खलबत्ता आहे, जाता आहे, पाटा आहे, दिवे आहे, असं उकळ पण आहे। बघायला गेलं तर ह्यांचे रेट कसे आहेत? प्राइस काय आहे? रेट काय आता कोणता 1200 वाला आहे, कोणता 1500 वाला आहे। आता खलबत्ता 700, 500, 600 साईज बघून, लहान मोठी बघून। किती दिवस झाले तुम्ही इथे आलात? आता मला 8-10 दिवस झालेत। 8-10 दिवस झालेले आहेत। मग तुम्ही आता परत कधी जाणार? आता आहे अजून 7-8 दिवस आहेत। मग तुम्ही दरवर्षी इकडे येत असतात? हा, ह्याच्यावरतीच तुमचा उदरनिर्वाह चालतो का? याच्यावरच।
का? विज्ञान युगामुळेच आता ज्या जुन्या वस्तू होत्या त्या वस्तू कुठेतरी नाहीशा होत चाललेल्या आहेत आणि इलेक्ट्रिकचा जमाना आलेला आहे. आता जो खलबत्ता होता त्या खलबत्त्याची जागा आहे ती आता मिक्सरने घेतलेली आहे. अशा विविध वस्तू ह्या इलेक्ट्रिक वस्तूने घेतलेल्या आहे आणि ह्या वस्तू आहेत त्या कुठेतरी आपल्याला नाहीशा होताना दिसत आहेत. पण हे जे कारागीर आहेत ते त्यांच्या मेहनतीने आपण बघतात का मेहनत घेऊन ते किती एक सुंदर दगडाला एक आकार देत असतात. खरंच ह्यांची एक कला आहे. ह्या कलेमधून ह्या वस्तू किती संसारात उपयोगी येणाऱ्या वस्तू ह्या सुंदर बनवत असतात. कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता अरस, न्यूज पोलीस रिपोर्टर, पालघर.